हाय हॅलो नमस्कार. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी माझं सायंकाळचं रुटीन शेअर करते. तर सायंकाळचे 6:30 झाले आहेत. हे माझं ऑफिसचं लॉगआउटचं टायमिंग आहे. लॅपटॉप बंद करून ठेवून दिला आणि मी किचनमध्ये आले आणि मला चहा पाय ठेवायचा होता. तर चहाचं भांडं बघितलं तर ते होतं त्या भांड्याच्या जाळ्यात एकदम खाली. तर सगळ्यात आधी तर मी भांडी लावून घेतली मांडणीवरती. चहाचं पातेलं घेतलं, चहा ठेवला. चहा म्हणजे एनर्जी ड्रिंक आहे. चहा पिल्याशिवाय कोणतंच काम नाही करू वाटत. आणि मला बिना आल्याचा चहा तर अजिबात आवडते, म्हणजे माझ्या घशातूनच खाली उतरत नाही. माझ्यासारखं असं कोण कोण आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी झाडू मारून घेतलं आणि मला आजपर्यंत पडलेला प्रश्न म्हणजे एवढा कचरा येतो कुठून. म्हणजे मी सकाळी झाडू मारते आणि आम्ही दोघंच राहतो, तरी एवढा कचरा येतो कुठून. तर मला या प्रश्नाचं उत्तर नक्की सांगा. त्यानंतर मी देवाला दिवाबत्ती करून घेतली. देवाला दिवाबत्ती केलं म्हणजे मन कसं प्रसन्न वाटतं आणि घरात पण एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर हे काम माझे मिस्टरच करतात रोज, पण त्यांना ऑफिसवरून यायला लेट होणार होता, त्यामुळे मी करून घेतलं स्वयंपाकाच्या आधी. परत विसरून जायला नको म्हणून. तोपर्यंत चहा शिजला होता, त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि कुकी आणून दिल्यानंतर मी तो चहा घेऊन मी गॅलरीत जाऊन मस्त एन्जॉय केला. आणि जेवणाचा मेन्यू तर ऑलरेडी ठरला होता. तर मी धपाटे आणि मुगाची उसळ बनवणार होते आणि हे सरप्राईज होतं माझ्या मिस्टरांसाठी, कारण त्यांनाही खूप आवडतं. आणि मेन म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवते, तर त्यासाठी मी मूग ऑलरेडीच भिजत घातले होते दुपारी. नंतर मी ते स्वच्छ करून त्याच्यामध्ये पाणी घेऊन मी कुकरला लावून दिले आणि नंतर मी मुगाच्या उसळची तयारीला लागले. तर त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत, कारण कारण मला उसळीसाठी हवा होता आणि मला धपाट्याच्या पिठामध्ये ॲड करायला कांदा हवा होता. तर मी कांदे चिरून घेतले आणि कांद्याची टरफल काढून घेतली आणि मला एकदम कांदा फाईन बारीक चिरलेला हवा होता. तर त्यासाठी मी हातानं न चिरता मी डिरेक्टली चॉपरचा वापर केला. त्यामुळे मी तो कांदा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट केला आणि डिरेक्टली चॉपर घेऊन तो चॉपरमध्येच बारीक केला. एकदम वेळही वाचतो आणि कांदा पण एकदम बारीक होतो. त्यामुळे मी चॉपरचा नेहमी यूज करते अशा गडबडीच्या वेळेस. आपलं कामही होतं पटकन. आणि बघू शकता किती कांदा एकदम बारीक झाला आहे. त्यानंतर मी कोथिंबीर धुवून घेतली आणि ती चिरून घेतली आणि त्याची मोठी मोठी देठं होती ती मी बाजूला काढून ठेवली, कारण मला धपाट्याच्या मसाल्यासाठी ते वापरायचं होतं. आणि उरलेली कोथिंबीर मी एकदम बारीक चिरून घेतली. तोपर्यंत आपली मुगही शिजून तयार होते. तर त्याच कुकरमध्ये मी भातही लावून दिला आणि नंतर मी मुगाची उसळ तयार करायला घेतली. तर मी गॅसवरती कढई ठेवली. त्या कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये तेल गरम झालं की तेलामध्ये कांदा टाकला आणि तो कांदा एकदम गोल्डन होईपर्यंत मी भाजून घेतला. त्याच्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे तो पटकन भाजून निघेल म्हणून. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं आणि थोडं परतून त्याच्यामध्ये मी मूग टाकून दिले आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली. नंतर मी धपाट्याच्या मसाल्याची तयारी करायला घेतली. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे, कोथिंबीरची देठं आणि ज्या भाजलेल्या मिरच्या होत्या त्या टाकून बारीक करून घेतलं. तर त्यानंतर मी धपाट्याचं पीठ मळायला घेतलं. तर त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतला. नंतर तो आपण मसाला वाटलेला तो घेतला. त्याच्यामध्ये थोडीशी धनेपूड टाकली, हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं. मिक्स करून त्याच्यामध्ये मी पीठ मळून घेतलं आणि ते पीठ मी तसंच झाकून ठेवलं. आणि वाजले होते 7:45, तरी माझ्या मिस्टरांचा अजून पत्त्या नव्हता. तर वेळ जात नव्हता माझा, म्हणून मी बाहेर गॅलरीमध्ये कबुतरांच्याकडे बघत माझा वेळ घालवत होता. नंतर माझ्या सासूबाईंचा फोन आला. त्यांच्याशी थोडा वेळ मी गप्पा मारल्या. तोपर्यंत आले ते किचनमध्ये गेले. ते म्हणे काय बनवलेस आज, कशाचा वास येतोय. तर त्यांनी लगेच समजून गेले की काय बनवले मी. नंतर मी गरम गरम धपाटे बनवायला घेतले. तर हे मी फर्स्ट टाईमच केलं ट्राय. आणि मी पहिला अटेम्प्ट केला पण तो फेल झाला. म्हणजे माझ्याकडून ते रुमालापासून वेगळं झालंच नाही ते तव्यामध्ये टाकल्यानंतर. पण सेकंड अटेम्प्ट जेव्हा मी केला ट्राय तर तो एकदम सक्सेसफुल झाला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. धपाटे मी एकसारखे थापण्याचा प्रयत्न केला, पण काही ठिकाणी माझ्याकडून होल फोडत होते. पण तरी पण मी ट्राय चालूच ठेवला माझा. नंतर मी तव्याला तेल लावून घेतलं आणि ते धपाटे तव्यामध्ये अलगद सोडून दिलं. आणि तव्यामध्ये सोडल्यानंतर 1-2 मिनटं वेट केला मी आणि त्याच्यावरती पाणी शिंपडलं. पाणी शिंपडून ते पसरून घेतलं. नंतर त्याला मी बोटाने ओलं पाडली, म्हणजे ते पूर्णपणे आतपर्यंत शिजावं म्हणून. नंतर मी अलगद तो रुमाल बाजूला केला आणि 1-2 मिनटं वेट करून मी वरतून तेल लावून घेतलं.
ते माझं धपाट एवढं परफेक्ट नाही जमलेलं. म्हणजे माझी मम्मी बनवते ना त्या धपाट्याला काही तेवढंच नाही, एकदम पातळ खुसखुशीत असतात. माझ्याकडून थोडं जाडच झालं ते, पण जाऊ दे तेवढं चालतं. फर्स्ट टाईम ट्राय म्हटल्यानंतर तेवढं चालून घ्यायचं. आणि नंतर मी त्याच्यावरती प्लेट झाकून थोडा वेळ मी भाजून घेतलं चांगलं. नंतर मी उरलेली धपाटे अशीच बनवून घेतली आणि म्हणजे मिस्टरांना आधी दिलं खायला. त्यांना गरम गरमच आवडतं ते. माझं सगळं आटोपल्यानंतर मीही जेवण करून घेतलं. पण बघू शकता कुठलाही नवीन पदार्थ करायचं म्हटलं तर भांडे बघू शकता. पण काय करणार घासल्याशिवाय पर्याय नाही. भांडे घासून घेतले, किचन क्लीन केलं आणि आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आम्ही निघालो शतपावली करायला. तर आज तसा थोडा लेटच झाला होता. सो आम्ही बिल्डिंगच्या बाहेर काही गेलो नाही. बिल्डिंगच्या खालीच फक्त थोडा वेळ चाललो आणि तेवढंच बरं वाटतं, पायही मोकळे होतात. आणि मलाही दिवसभर कुठे जाता येत नाही, त्यामुळे जरा फिरल्यानंतर तेवढंच बरं वाटतं. आम्ही बिल्डिंगच्या खालीच फेरफटका मारत होतो. अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे आम्ही वरती निघून आलो आणि आमचं डेलीचं नाईट रुटीन फॉलो केलं. आम्ही ब्रश केल्याशिवाय झोपत नाही आणि मला उष्णतेचा त्रास असल्यामुळे मी रोज संध्याकाळी एक बाटली भरून पाणी घेते, त्याच्यामध्ये सब्जा भिजत टाकते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभर पाणी मी ते पिते. नंतर मी माझं स्किन केअर रुटीन करून घेतलं. आधी मी फॉलो करत नव्हते कधी, पण जेव्हापासून मी इकडं आले राहायला तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल उठलेत. त्यामुळे मी पण खूप सिरियसली आणि स्ट्रिक्टली फॉलो करते मी नाईट केअर रुटीन. सो जे कोणी स्किन केअर रुटीन करत नसेल त्यांनीही चालू करायला, कारण कधीही आपल्या चेहऱ्यावरती काय उठू शकतं याचं कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. तर असा होता हा आमचा आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.